बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन. बुद्धांना परत गृहस्थी जीवनात आणण्याचा अंतिम प्रयत्न. आपला सुपुत्र पुन्हा कधीही न भेटण्याकरिता निर्गमन करीत आहे या विचारानेच राजा शुद्धोधन अतिशय दुःखातिरेकाने आक्रोश करू लागले. यानंतर राजा शुद्धोधन यांनी आपले मंत्रीगण आणि राजपुरोहित यांच्याशी आपला पुत्र कुटुंबात परत येण्याविषयी ते आपल्या पुत्राचे मन परिवर्तन करू शकतील काय बाबत विचारविनिमय केला. राजाच्या इच्छेनुसार आज्ञाधारकपणे राजपुरोहित सल्लागारासह तथागत बुद्धांना मार्गातच भेटले. त्यांनी तथागतांना यथोचित अभिवादन केले आणि तथागतांची संमती घेऊन तथागतांच्या समीप बसले. झाडाच्या सावलीत बसलेल्या तथागतांना राजपुरोहित म्हणाले, राजकुमार, आपल्या वियोगाच्या बाणाने ज्याचे हृदय विदीर्ण झाले आहे आणि अतिशय दुःखाने ज्यांच्या नेत्रातून अश्रूंच्या धारांचा वर्षाव होत आहे, त्या महाराजांच्या भावनांना क्षणभर जाणून घ्या. महाराजांनी आपणास घरी परतण्याची विनंती केली आहे. आपण घरी परतल्यावरच ते मृत्यू शांतपणे सामोरे जाणार आहेत. आपण आपला दृढ निश्चय धम्मावर केंद्रित केला आहे आणि तो आपण हा संकल्प कधीही बदलणार नाही हे मी जाणतो. आणि आपण गृहहीन जीवन स्वीकारल्यामुळे मला देखील मानसिक यातनांच्या ज्वाला अग्नीप्रमाणे तप्त भाजून काढीत आहेत. आपणास आपल्या कर्तव्याची जाण असून त्या जबाबदारीने आपण आपल्या कर्तव्यावर आदरयुक्त प्रेम करीत असता आणि म्हणून कर्तव्य आणि जबाबदारी पार पाडण्याकरिता गृहत्यागाचा संकल्पनाचा त्याग करा. काही काळ पृथ्वीच्या सार्वभौमत्वाचा आनंद घ्या. शास्त्राने योग्य वेळ ठरविल्यानुसार आपण वानप्रस्थाश्रमी जाऊ शकालच. आपल्या दुःखित नातेवाईकांविषयी अनादर दाखवू नका. सर्व प्राणीमात्रांविषयी करुणाभाव हाच खरा धर्म आहे. धर्मसाधना फक्त अरण्यात जाऊनच करण्याची बाब नाही. नगरात राहून देखील साधू संन्यासी वास्तव्य करून मुक्ती मिळू शकतात. विचार आणि प्रयत्न ही दोन खरी साधने आहेत. मुक्ती मिळविण्यासाठी संन्यासाचा वेश परिधारण करून संसारातून पळून अरण्यात जाणे हे पळपुट्या भित्र्या माणसाचे लक्षण आहे. आपल्या गृहत्यागामुळे शाक्यांचे राजे अडचणीत आणि यातनांच्या लाटा असलेल्या दुःखांच्या महासागरात बुडून गेलेले आहेत. म्हणूनच समुद्रात बुडत असलेल्या बैलाला जसे आपण वाचितो तसे असहाय्य आणि संरक्षणविहीन अनाथ झालेल्या राजाला वाचवा. ज्यांनी आपल्याला लहानाचे मोठे केले आणि ज्यांनी अजून अगस्त्य लोकात प्रवेश केला नाही अशा त्या महाप्रजापती मातेचा देखील विचार करा. वासरू हरवलेल्या गायीप्रमाणे आपली माता शोकाकुल आहे. त्यांची आपण थोडी देखील काळजी घेणार नाही का? आपला पती जिवंत असून जी विधवेचे दुःख जगत आहे, हंसाचा वियोग झालेल्या हंसिनीप्रमाणे विरहाच्या यातना सहन करीत आहेत आणि जंगलात सहचारापासून विलग झालेल्या हत्तीनीप्रमाणे आपल्या प्रिय पत्नीची अवस्था झाली आहे. म्हणून आपण आपल्या दर्शनाने त्यांना नक्कीच मदत कराल. राजपुरोहितांची वचने ऐकल्यावर क्षणभर चिंतन करून सद्गुणी सदाचरणी गुणीजनांच्या सर्व गुणांची जाण असलेल्या तथागतांनी सौम्यपणे, सभ्यतेने आणि शांततेने पुढील प्रमाणे उत्तर दिले. ते पुढील भागात आहे.